तर फायनली मित्रांनो, आम्ही 2 दिवसाच्या देवदर्शनासाठी रत्नागिरी सोलापूर हायवेवरून पंढरपूरला निघालो. पंढरपूरला पोहोचल्यानंतर आम्ही मेन लाईनीमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे मुखदर्शनच घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या विष्णुपद मंदिरात गेलो. कारण आपला सर्वांचा लाडका विठुराया तब्बल 1 महिना मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो. त्यानंतर आम्ही तुळजापूर येथे मुक्कामास गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही तब्बल 3 तास अभिषेकच्या लाईनमध्ये लागून अभिषेक केला. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्ही दर्शन बाहेरूनच घ्या. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान केलं. सुट्टीचे दिवस असल्यामुळे अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांची खूपच गर्दी होती. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर ह्या वडाच्या झाडाखाली स्वामी ध्यानधारणा करत होते आणि भक्तांना उपदेश देत होते. ही जी स्वामींची प्रतिमा आहे, ही 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवली आहे. स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सोलापूरमध्ये इंद्रदेवानेही दर्शन दिले. अशा तऱ्हेने आम्ही पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या 3 देवांचे दर्शन घेऊन आम्ही घरी परत निघालोय. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनेलवरती आहे. धन्यवाद.